पण वर्षभर काम करून देखील वर्षभरानंतर सुद्धा या कामाचा मोबदला आपल्याला मिळेल की नाही हे त्या शेतकऱ्याला माहित नसताना देखील हातात असलेली जमापुंजी या उघड्या माळाखाली आणि काळ्या ढेकळात तो टाकून देतो. तो शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला वर्षभर काम करून देखील मोबदला मिळेल की नाही हे माहित नसतं. म्हणून तो आपल्या लेकराला शेती करू नका म्हणून सांगत असतो. माझ्या बापाचंही तेच होतं. तू खूप शिकावं, खूप मोठा व्हावं, अरे एवढा शिक मोठ्या नोकरदाराला नोकरीला लाग, हवं तर मी अर्ध शेत विकतो, मात्र या शेतीकडे तू कधी फिरून बघू नको हे मला त्यांच्या नजरेत दिसत होतं. आणि मी तसंच केलं. शिक्षण घ्यायला पुण्याला गेलो. वर्ष 2 वर्ष शिकलो. जसं साधारण परिवार असतं, जसं एखाद्या शेतकऱ्याचा परिवार असतं, तसंच माझंही होतं. शिक्षण घेता घेता वर्ष 2 वर्ष उलटली आणि अचानक माझ्या घरून एक दिवस मला दुपारच्या वेळेस न अपेक्षित असलेला फोन आला. आणि त्या फोनवर आई बोलत होती. आईने सांगितलं, तुला घरी यावं लागतंय, तुझ्या वडिलांची तब्येत खराब झालेली आहे. मी म्हटलं नेमकं काय झालंय? तर आईने सांगितलं की ते बाथरूम मध्ये गेला तर बाथरूम मध्येच उभे राहत आहेत, दरुजात गेले तर दरुजातच उभे राहत आहेत, कोणाला ओळखायला तयार नाही, कधी कपडे न घालताच बाहेर जात आहेत, लोक त्यांना वेडं म्हणायला लागले. हे ऐकून माझ्या पायाखालची वाळू सरकली आणि मी तातडीने घरी आलो. घरी आल्यानंतर वडिलांकडे गेल्यानंतर वडील मला ओळखायला तयार नव्हते. मी कोण आहे असं वडील मला विचारत होते. हे ऐकून माझ्या काळजाचे ठोके वाढले आणि म्हणून मी वडिलांना उपचारासाठी तालुक्याला जिल्ह्याला घेऊन गेलो. तेव्हा लक्षात आलं की लिव्हर खराब झालेलं आहे. वडिलांचं लिव्हर खराब झालंय, पोटात पाणी झालंय, तोंड काळं पडलंय, सगळं शरीर पिवळं पडलंय आणि उपचार काय तर आता काही उपचार नाहीये. 4-6 महिन्याचे ते पाहुणे राहिलेले आहे. अरे आताच कुठेतरी जग बघितलं होतं, आताच कुठेतरी स्वप्न बघायला लागलं होतं. IPS होईल, IAS होईल, तलाठी होईल, तहसीलदार होईल आणि कुठेतरी शिक्षण घेऊन नोकरीला लागून तो कौतुकानं बाप माझ्या पाठीवर तो कौतुकाची थाप देईल. पण असं काही ऐकून माझ्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून मी उपचार घेण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलाकडे धाव घेतली. घरची 4 एकर जमीन आहे, बापाच्या डोक्यावर कर्ज आहे असं माहीत असताना देखील आपण शाळा शिकतो आहोत, आपण नोकरीला लागण्यासाठी, देश सांभाळण्यासाठी, तालुका सांभाळण्यासाठी अभ्यास करतो आहोत. पण जर आपण आपल्या बापाला वाचवू शकलो नाही तर तालुक्यातील लोकांना कसं वाचवणार? जर आपण आपल्या घरच्या बापाला वाचवू शकलो नाही तर आपण प्रशासनामध्ये काय करणार? या भावनेनं वडिलाला मोठ्या हॉस्पिटलात घेऊन गेलो. लिव्हर ट्रान्सप्लांट होतं हे कळलं. 40 लाख रुपये त्यासाठी खर्च होता. तो खर्च माझ्यासाठी खूप मोठा होता. 40 लाख रुपये आणायचे कुठून? आणि मी प्रयत्न सुरू केले. म्हटलं बघू, ऑपरेशन करू. 15 वर्ष ऑपरेशन केल्यानंतर तुमच्या वडिलांना आयुष्य मिळेल असं कळलं. ऑपरेशनची तयारी सुरू केली. कार्यालयात गेलो. CM फंड, PM फंडाच्या फायली केल्या. पुण्याच्या डेक्कन हॉस्पिटलला गेलो. तिथे वडिलांना ऍडमिट केलं. सगळे रिपोर्ट केले. पण एक प्रश्न असा होता, लिव्हर देत असताना लिव्हरचा डोनर सुद्धा पाहिजे असतो, लिव्हर दान करणारा सुद्धा पाहिजे असतो. 120 नंबर तिथं होते. वर्षातून एक लिव्हर कधीतरी हॉस्पिटलला यायचं म्हणजे 120 वर्ष थांबायचं होतं. आणि म्हणून डॉक्टरांना सांगितलं कोणीतरी दान देणार सुद्धा पाहिजे. आणि म्हणून नाविलाजानं आई, ताई आणि मीच असल्यामुळे मलाच लिव्हर डोनेट करता येतं असं मी डॉक्टरांना सांगितलं. आईला मी आजारी करू इच्छित नव्हतो. मी वडिलाला घरी घेऊन आलो. 2-5 लाख रुपये मित्रांकडनं उसने घेतले आणि लिव्हर ट्रान्सप्लांटच्या माझ्या सर्व सर्जरीच्या तिथं चाचण्या केल्या. चाचण्या केल्यानंतर माझं रक्त वडिलांचं रक्त जुळून आलं. चाचणी करायचं ठरवलं. घरी आलो. एकरभर शेती विकली. 12-15 लाख रुपये जमवले. पाहुण्याकडून 2 लाख रुपये जमवले आणि CM फंडाची, PM फंडाची फाईल केली आणि हॉस्पिटलला डॉक्टरना सांगितलेल्या वेळेवर तिथं पोहोचलो. वडिलांना ऍडमिट केलं. पण ऍडमिट केल्यानंतर लक्षात आलं माझ्याकडे जवळपास 35 लाखामध्ये ऑपरेशन डॉक्टर लोक करणार होते. 25 लाख रुपये जमा होते. CM PM फंडातून काही निधी येणार होता. मात्र तिथे गेल्यानंतर कळलं की तो निधीच अजून आला नाही. डॉक्टरांनी फॉलोअप घेतला तर लक्षात आलं की मंत्रालयात तुमची अजून फाईलच गेले नाही. परत वडिलांचं डिस्चार्ज घेतलं. घरी आलो. परत त्या ग्रामपंचायत पासून तर मंत्रालयापर्यंत परत फिरलो. ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, कलेक्टर ऑफिस, विभागीय आयुक्त, मंत्रालय वारंवार चक्रा मारल्या. त्यावेळेस तो त्रास मला या प्रशासनाचा झाला. तिथून मात्र मला चीड आली. माझा निधी का येत नाहीये? मला का निधी मिळत नाही? मी एक सुशिक्षित पोरगा आहे. शासन सांगतं की आम्ही तुम्हाला 3 लाख रुपये देतो, शासन सांगतं की आम्ही तुम्हाला 6 लाख रुपये देतो, मग ते देत का नाहीये हे बघण्यासाठी मी चक्रा मारल्या. त्यात माझे 6 महिने गेले आणि मग परत एवढं करून सुद्धा काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही. मी कलेक्टर ऑफिस समोर उपोषण केलं. 1 नाही 2 नाही 5 दिवस बगर पाण्याचा, बगर जेवणाचा तिथं उपोषणाला बसलो. 5 दिवस बसून काहीच फायदा झाला नाही. 5व्या दिवशी संध्याकाळी नारायण भाऊ पण सोबत होते. 5व्या दिवशी संध्याकाळी पोलीसवाले आले. मला उचललं, गाडीत टाकलं, घाटीला घेऊन दिले. घाटीला घेऊन गेले, सलाईन लावलं, तिथं सोडून दिले, निघून आले. पण हार मानेल ते शेतकऱ्याचं रक्त कसलं.
तिथून उठलो, दुसऱ्या दिवशी टीव्ही सेंटरचा रस्ता धरला, टीव्ही सेंटरच्या टावरवर 1 नाही 2 नाही 3ऱ्या टप्प्यावर जाऊन बसलो. काही मान्यवर जमा झाले, त्यांना दया आली, माया आली, त्यांनी 2-5 लाख रुपये जमा केले. ते 2-5 लाख रुपये घेतले, परत हॉस्पिटलला गेलो, ऍडमिट झालो, वडिलांचं ऑपरेशन केलं. लिव्हर ट्रान्सप्लांटची सर्जरी यशस्वी झाली. माझ्या तालुक्यातली, मला कळतं तोपर्यंत माझ्या जिल्ह्यातली पहिली लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी माझी होती. मी एक सुशिक्षित तरुण म्हणून माझ्या वडिलांचा जीव मी 15 वर्ष वाचवला असं मला वाटत होतं. अरे लाखो करोडो रुपये असतात, लाखो करोडो रुपये असताना सुद्धा एक दिवस सुद्धा आपण विकत घेऊ शकत नाही. पण 30 ते 35 लाख रुपये खर्चून मी 15 वर्ष माझ्या वडिलांसाठी विकत घेतली, याचा मला अभिमान होता. घरी आलो त्यावेळेस कोरोना सुरू झाला होता, लॉकडाऊन लागलं होतं. कोणी कोणाला भेटायला तयार नव्हतं, कोणी कोणाकडे बघायला तयार नव्हतं, कोणी कोणाला हात लावायला सुद्धा, मदत करायला सुद्धा तयार नव्हतं. महिना 2 महिने 6 महिने वडिलांची प्रकृती ठीक होती, मात्र 6 महिन्यानंतर अचानक तब्येत खराब झाली आणि परत कडक लॉकडाऊन असताना वडिलांना मला सिग्माला घेऊन जावं लागलं. सिग्माला जोपर्यंत माझ्याकडे 1.5 लाख रुपये होते तोपर्यंत त्या डॉक्टरांनी ठेवलं आणि पैसे संपल्यावर इलाज होत नाही, आमच्या हातात नाही म्हणून सांगून सोडून दिलं. परत 10-20 हजार रुपये मागवले, अँब्युलन्स केली, पुण्याला जिथं ऑपरेशन केलं होतं तिथं घेऊन गेलो. त्या डॉक्टरांकडे गेलो, मात्र तिथं कोरोना सुरू होता, एकदम कडक अशी व्यवस्था होती, बाहेर पोलीस फिरत होते, एकदम लॉकडाऊन कडक लागलेलं होतं. मध्ये गेलो, डॉक्टरांच्या पाया पडलो, डॉक्टरांना सगळी परिस्थिती माहित होती. डॉक्टरांनी वडिलाला ऍडमिट केला आयसीयू मध्ये. पण तिथे एक प्रॉब्लेम होता मित्रांनो. तिथं प्रॉब्लेम असा होता, लॉकडाऊन होतं, बाहेर नातेवाईकांसोबत हॉस्पिटलमध्ये थांबायला कोणाला परवानगी नव्हती. नातेवाईकांसोबत हॉस्पिटलमध्ये पेशंट सोबत नातेवाईकांना थांबायला परवानगी नव्हती, म्हणून ते बाहेर काढून द्यायचे. मग करायचं तर करायचं काय, बाहेर कोणी नाही, लॉकडाऊन लागलेलं आहे, मित्र पुण्यात नाही, राहायचं कुठं, झोपायचं कुठं, खायचं कुठं. म्हणून तिथं कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण करायचो आणि रात्रीचा मेन गेट बंद व्हायचा तेव्हा बाथरूम मध्ये लपून बसायचो. 11 ते 12 वाजेपर्यंत बाथरूम मध्ये लपून बसायचं. मेन गेट बंद झाला, चपराशी घरी गेले की गुच्चूप बाहेर यायचं, कुठेतरी पायरीवर झोपायचं. सकाळी 10-11 वाजता वडिलांकडे जायचं, वडिलांना भेटायचं. 1 नाही 2 नाही, महिनाभर ही परिस्थिती होती. हा संघर्ष मी झेलला. वडिलांसाठी काहीतरी करतोय, एवढा पैसा आपण खर्च केला, जमीन विकली, एवढा तमाशा आपण जगाला दाखवला, पण बाप आता आपल्या हातातून जातो की काय याचा चटका कुठेतरी काळजात होता. फेल झाले, फुफ्फुस फेल झाले, पूर्ण शरीरात पाणी झालेले आहे, तुमचे वडील आता वाचू शकत नाही. 4 दिवस तुमचे वडील आता वाचतील, तेही आयसीयूवर त्या व्हेंटिलेटरवर ठेवलंय, म्हणून ते व्हेंटिलेटर जर काढलं तर तुमच्या वडिलांचे जे धडकण आहे, जे श्वास आहे, ते आज बंद होऊन जातील. त्या व्हेंटिलेटरचा खर्च एका दिवसाचा 80,000 रुपये होता. तुम्हाला जर का 4 दिवस ठेवायचा असेल तर प्रत्येक रोजी 80,000 रुपये भरायचे. मागचं तुमचं 9 लाख रुपये बिल झालेलं आहे ते भरायचं, तेव्हा तुम्हाला वडिलांना इथं ठेवता येईल असं डॉक्टरांनी ठणकावून सांगितलं. त्यावेळेस मात्र काहीच पर्याय माझ्याकडे नव्हता. आता करायचं काय, एवढ्या दूर आलो होतो, मागे जायला रस्ता सुद्धा नव्हता. 4 दिवसानंतर वडिलांचं हृदय थांबणार हे माहीत असून सुद्धा पैशाअभावी मला तिथून सुट्टी घ्यावी लागली. बिल करायला गेलो, डॉक्टरांना सांगितलं, कॅशियरला सांगितलं किती पैसे आहे तुमच्याकडे. म्हटलं साहेब माझ्याकडे 20,000 रुपये आहे. आणि खरंच माझ्याकडे 20,000 रुपये होते. ते म्हटले अरे 20,000 रुपये तर अँब्युलन्सला लागतात ना, अँब्युलन्सला घरी जायलाच 20,000 रुपये लागतील, 9 लाख रुपये तुमचं बिल झालंय, बॉडी न्यायलाच तुम्हाला 20,000 रुपये लागतील ना. तेव्हा डॉक्टरांना हात जोडले, दोन्ही डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं यांच्या पेशंटला डिस्चार्ज देऊन टाका, डिस्चार्ज देऊन टाका म्हणून सांगितलं. आणि एक ऑक्सिजनचं टँक सोबत दिलं. त्या टँकमध्ये तासभर पुरेल एवढा ऑक्सिजन होता मित्र. नातेवाईकांना बोलवलं, अँब्युलन्स बोलवली, वडिलांना त्या गाडीत टाकलं. मी समोर बसलो, काही मागं नातेवाईक बसले. पुण्याच्या घराच्या दिशेने पुण्याकडनं गाडी निघाली, वाघोलीपर्यंत आलो आणि वडील ठेवलं होतं ते टेबल हलायला लागलं. तो ऑक्सिजन संपला होता, ते बाकडं जोरजोरात हलायला लागलं. मी बघत होतो तर वडिलांच्या दोन्ही डोळ्यातून धारा येत होत्या आणि माझ्या वडिलांचं प्राण निघून जात होतं. वर्षभर केलेला संघर्ष आठवला. अरे घरी जाताना जोरदार पाऊस सुरू होता, कोरोना सुरू होता, आणताना जिवंत माणूस सोबत घेऊन आलो होतो, पण घरी एक मुर्दा माणूस घेऊन चाललेलो होतो, एक शेतकरी घेऊन चाललेलो होतो. आईला काय सांगायचं, ताईला काय सांगायचं. अरे घरी बाप नेला तसा कोरोना चालू होता म्हणून घरी सुद्धा नेला नाही, पायरीपर्यंत सुद्धा दाराच्या नेला नाही, तसा नेला तसा सरणावर ठेवला आणि पेटवून दिला, कारण कोरोना सुरू होता. ही माझी कहाणी मी सांगत नाहीये, एका शेतकऱ्याची कहाणी सांगत आहे. आणि तिथून मंगेश साबळेचा जन्म झाला. तिथून मी ठरवलं जर माझी अशी अवस्था आहे तर असे कित्येक मंगेश साबळे या समाजात असतील, कित्येक संजय साबळे असे रोज दम तोडत असतील, आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी लढायचं, उरलेलं आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित करायचं, या दिशेने मी वाटचाल सुरू केली. आणि या दिशेने वाटचाल सुरू केल्यानंतर मी ठरवलं की ध्येय जर गाठायचं असेल,
शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी करायची असेल, शेतकऱ्यांसाठी जर लढायचं असेल, माझा बाप शेतकरी होता, 4 एकर जमीन होती, 2 एकर मी विकली प्रोसेसमध्ये, 2 एकर आता मला जमीन आहे आणि मी ठरवलं की जो माझा परिवार आहे ते फक्त माझे नातेवाईक आहे आणि जे माझ्यासोबत संघर्ष करणार आहे नारायण भाऊ सारखे लोक, तो माझा परिवार आहे, त्यांच्यासोबत कामं करायचं. या समाजामध्ये ज्यांना माझी गरज आहे, ज्या मंगेश साबळेला माझी गरज आहे, अगोदरचा तो मंगेश साबळे होता. ज्या संजय साबळेला माझी गरज आहे, अगोदरचा तो संजय साबळे शेतकरी होता आणि त्यातून हा मंगेश साबळेचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून एवढा आक्रमक झालो. या ठिकाणी मात्र बोलताना मी एवढं सांगतो की शेतकऱ्यांचं जीवन जगत असताना शाहू फुले आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य आपल्याला आणून दिलंय. अरे वयाच्या 16 वर्षापासून वयाच्या 50 वर्षापर्यंत मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी अहोरात्र आपल्यासाठी कष्ट घेतलं. कशासाठी? गोरगरिबासाठी, जनसामान्यासाठी, शेतकऱ्यांसाठी. उन्हा पावसात, चांगल्या वाईट दिवसात जीव की प्राण म्हणून त्यांनी शेतकऱ्याला जपलं. अरे शेतकऱ्याच्या गवताच्या काडीच्या देठाला सुद्धा हात लावू नका म्हणून त्यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य घातलं, ही लोकशाही तयार केली, घटना लिहिली आणि या घटनेमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय आज होतोय. मंत्री तुपाशी आहेत, अधिकारी शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खात आहेत. अरे साधी श्रावण बाळाची फाईल करायची, मोहगणीची फाईल करायची, सीताफळीची फाईल करायची, एखाद्या विहिरीची फाईल करायची, एखाद्या गोट्याची फाईल करायची, तर हे 1.5 लाख रुपये पगार घेणारे माणसं 200 रुपये रोजाना करणाऱ्या शेतकऱ्यांकडनं रोजाना काम करणाऱ्या पैसे घेतात. ही शोकांतिक आहे. आणि म्हणून हे जर का शेतकऱ्याचं कंबरडं तोडत असतील, हे जर का शेतकऱ्याचं रक्त पित असतील, हे जर का शेतकऱ्याला फासावर जाण्यासाठी मजबूर करत असतील आणि यांच्यामुळे जर का शेतकरी फासावर जात असेल काका, तर फास लावून घेण्या अगोदर या भ्रष्टाचाराच्या छातडात गोळी का घालू नये हा माझा प्रश्न आज प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न मी उपस्थित करतो. तरुणांनी समोर यायला हवं. तरुणांनी शेतकऱ्यासाठी, आपल्या बापासाठी लढायला हवं. आपण पक्षासाठी उभं राहतो, आपण पक्षाचे झेंडे हातात घेतो. आपल्या बापासाठी जर का आपण उभे राहिलो, आपल्या परिवारासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी जर का उभे राहिलो, तुम्हाला खोटं सांगत नाही, आज एक मंगेश साबळे फुलंब्री तालुक्यात तयार झालाय, असे 10 मंगेश साबळे जर महाराष्ट्रात तयार झाले तर 6 महिन्यात हा भ्रष्टाचार नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी बराच संघर्ष केला. गावात सुरुवात केली, जशी तुम्ही सुरुवात केली, जशी नारायणरावांनी सुरुवात केली, जशी राजू भाऊनी सुरुवात केली, जशी तुळशीराम भाऊनी सुरुवात केली, जशी तुम्ही सर्व तरुणांनी सुरुवात केली, तशी सुरुवात केली. गावात प्यायला पाणी नव्हतं. वारंवार बीडीओला तक्रार केली, बीडीओ ऐकत नाही, मग करायचं काय? प्यायला पाणी नाही, आडातलं पाणी बीडीओ पाचतोय लोकांना, सरपंच पाचतोय लोकांना, सरपंचांना सांगून ऐकत नाही. सरपंच बहुतांश दादागिरी करत असतात, तुला काय करायचं करून घे, त्यांना माहित नसतं. आणि मग तेव्हा विचार केला, शेतकऱ्यांना, गोरगरिबांना प्यायला पाणी नाही, शहरामध्ये जार आहे, स्वच्छ रस्ते आहे, लाईट आहे, 24 तास त्यांना सुविधा आहे, मात्र स्वच्छ पाणी नाही. वांद्रा हटतायत, बांद्रं मुक्तायत, मांजरं पडतायत, उंदरं पडतायत, असं पाणी गोरगरीब लोक पित आहेत. म्हणून त्या आडामध्ये बाज टाकली आणि रात्रभर त्या आडामध्ये उपोषणाला बसलो आणि दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना प्यायला पाणी. हा संघर्ष केला नाही. इथून सुरुवात केली बाय. शेतकऱ्यांच्या फायली बँक मंजूर करत नव्हतं. क्रॉप लोनच्या फायली शेतकऱ्यांच्या पडून होत्या. का तुम्ही मंजूर करत नाही? शेतकऱ्यांचं रक्त तुम्हाला प्यायचं आहे का? आणि म्हणून एक सोबत हा फोटो काढतोय, हा पोऱ्या सोबत घेतला, तिथं बँकेमध्ये गेलो, पोलिसांना निवेदन दिलं, रक्तदान आंदोलन करतोय म्हणून सांगितलं. पोलिसांना वाटलं काय रक्तदान आंदोलन करणार आहे, आपल्याला जायची काही गरज नाही. एक हवालदार पाठवून दिला, खिशात